आज आहे ना, खरं म्हणजे माननीय आमदार किशोर झराडे साहेब आणि इतर जे आमदार आहेत, सावंत साहेब आणि देशपांडे साहेब, तर बैठक आज आमची नियोजित ठरलेली होती. मलाही माहिती होतं, त्यांनाही माहिती होतं बैठक आहे असं. आणि बैठकीच्या नियोजनाप्रमाणे माननीय ते सर्वच मान्यवर आमदार महोदय आलेत. ते बसले, पण आमची चर्चा पण झाली, चालू होती आणि विषय पण सुरू झालेला होता. पण मग काही जे शिक्षक आहेत ते आले. त्याच्यातलं एक दोन शिक्षकांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्वांना म्हणजे हे पाहिजे होतं, तुम्ही काही हे केलं नाही. आणि म्हणून मग आमदार महोदयांनी ते म्हणे आम्ही बाहेर जातो, म्हणून आमदार महोदय त्यांनी सांगितलं, म्हणजे आमदार महोदय मग बाहेर गेले. ऍक्च्युली तो विषय एवढा हे नव्हता की क्रिटिकल नव्हता किंवा जागा नव्हती असं पण नव्हतं, खुर्च्या पण होत्या. तर नेहमीप्रमाणे आमची बैठक इथंच होते, याच कार्यालयात. आणि इथंच आमदार महोदयांनी आमचे यापूर्वी पण सर्व आमदार महोदयांबरोबर ज्याही बैठका झाल्यात त्या इथंच झाल्यात आणि त्याच पद्धतीने आम्ही ती तयारी केलेली होती. सर, कुठल्या मूळ मागणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली? मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते किंवा शिक्षण मंत्र्यांनी काय म्हणणं होतं किंवा मागणी काय होती? त्या आमदार महोदयांची जी काही मागणी होती ना, तर ती उच्च माध्यमिकचे उपप्राचार्यांची मान्यता, अर्धवेळची मान्यता, मेडिकल बिल, अनुकंपाची शालार्थ आयडी, या संदर्भात त्यांचं एक पत्र साहेबांनी आम्हाला दिलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने जेवढ्या माझ्याकडे अनुकंपाच्या शालार्थ होते तेवढे शालार्थ मी निर्गमित केलेले आहेत. आणि आज त्यांच्याकडे पण मी जे उरलेले होते तेवढे आदेश साहेबांना आम्ही दिलेले आहेत. त्यानंतर 20% शालार्थ माझ्या स्तरावरचे जे माध्यमिकचे ते पण आम्ही काढलेले आहेत आणि ते पण निर्गमित केलेले आहेत. आणि ज्याच्यात काही एक दोन याच्यात त्रुटी असतील तर त्रुटीचे प्रस्ताव आम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवलेले आहेत. त्यानंतर अर्धवेळची जी मान्यता आहे, उपप्राचार्यांच्या ज्या मान्यता होत्या, तर उपप्राचार्यांच्या मान्यता आमच्या क्लिअर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काहीच म्हणजे एकही राहिले नाही, आमच्या स्तरावरती प्रलंबित नाही आता. आणि त्यानंतर मग जे अर्धवेळच्या मान्यता आहेत, अर्धवेळच्या मॅक्झिमम मान्यता या झालेल्या आहेत की जे आपल्याला द्यायच्या होत्या त्या. याच्यामध्ये आता कोणाचं वैयक्तिक जर एखाद्याचं राहिलं असेल तर त्याने जर आपल्याला पूर्वनियोजित कळवलं असतं की सर माझं हे असं राहिलेलं आहे, जर झालं तर आपण ते वेळेत काढून दिलं असतं. आज मला सकाळी आमदार महोदयाने की पत्र दिलं आणि याच्यात विषय आहेत म्हणून सांगितलं. तर याच्यातले 99% म्हणजे 97% विषय कंप्लीट झालेले आहेत ऑलरेडी. त्याच्यात फक्त त्यांना म्हटलं आता जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी आम्हाला पूर्तता करून द्या, ते आम्ही करून देतो. बस एवढाच तो विषय होता. नाही, तसं काहीच नाहीये. तशी तक्रार माझ्याकडे आतापर्यंत कोणीच केलेली नाहीये. एवढ्या बऱ्याच वेळेस लोकप्रतिनिधी आलेत किंवा इतर मोठे मोठे चांगले लोक इथे येतात किंवा शिक्षक पण येतात, पण माझ्याकडे वैयक्तिक अशी कोणी तक्रार नाही केलेली आहे. किंवा हा मी तर म्हणतो की अशी तक्रार केली असेल तर त्यांनी आपल्याला लिखित स्वरूपात तेव्हा आपण त्या कर्मचाऱ्यावर कारवाई पण करणार. सर, शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आपल्या माध्यमातून ते सोडवले जात नसल्याचं देखील आमदारांकडून सांगितलं जातं. नाही सर, माझ्याकडे जेवढे प्रकरण आलेले आहेत ना तेवढे मी निकाली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहुधा निकाली पण निघालेले आहेत. आता जे काही आता 2-4 दिवसापूर्वी आलेले असतील तर ते टपालात असतील. ते टपालात आमच्या आल्यानंतर ते नियमाप्रमाणे ते निघतील. दोनच असतात, एक तर मान्य होतं प्रकरण किंवा मग त्रुटी असतील तर ते अमान्य होतं. अशा पद्धतीने करून आम्ही ते निकाली काढतो. नाही, आपण लोकप्रतिनिधी याच्यावर असं नाही बोलू शकत, कारण सर मला असं सांगा तुम्ही एखादा कोणी दाखवा की माझ्याकडे तक्रार किंवा कोणाकडे तक्रार केलेली आहे की यांनी अशी मागणी केली का हे केलं, तसं काही आढळलं प्रश्न असल्यामुळे शिक्षक कसे तक्रार करणार? तक्रार केली तर नोकरी नाही आपल्याला. नाही, तसं नसतं साहेब. अरे बघा, मान्यता मिळणार नाही असं कसं होणार? जर त्याचा हक्कच आहे, जर ते नियमाने असेल तर त्याला द्यावाच लागेल ना. आणि जर आमच्याकडे फाईल आली तर फाईलवरती निर्णय हा घ्यावाच लागतो. तुम्ही फाईल थोडी प्रलंबित ठेवणार आहे. फाईल किती दिवस प्रलंबित ठेवणार? फाईलला मर्यादा असते, त्या कालात ती फाईल कालावधीत निघते.